श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर मंगळवारी 2024 मध्ये पहिली अंगारकी चतुर्थी आलेली आहे, म्हणजेच गणेश जयंती। तर ते कशा पद्धतीने साजरी करावी, त्याचबरोबर आपल्याला 10 असे उपाय करायचे आहेत स्वामी समर्थ महाराजांचे गणेश चतुर्थीच्या दिवशी। जर तुम्ही काही हे उपाय केले तर नक्कीच तुमच्या जीवनात काही अडचणी असतील किंवा तुम्हाला तुमचा मुलगा ऐकत नसेल किंवा त्याच्या शिक्षणामध्ये तुम्हाला काही अडथळे येत असतील तर अगदी छोटे-छोटे हे उपाय तुम्ही नक्की करा आणि त्याचा अनुभव देखील घ्या। तर 13 फेब्रुवारी मंगळवारी गणेश जयंती आहे, तर याच दिवशी आपल्याला हा उपाय करायचे आहेत। तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये गणपतीची मूर्ती असते, तर त्या गणपतीच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचामृताने। जर पाण्याने करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही पाण्याने सुद्धा करू शकतात किंवा दुधाने, त्याचबरोबर पंचामृताने सुद्धा करू शकतात। आणि त्यानंतर तुम्हाला अभिषेक झाल्यानंतर गणेश स्तोत्र म्हणायचं आहे, 21 वेळेस म्हणायचं आहे। आणि दुसरा उपाय म्हणजे हिरव्या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत। आता हिरव्या वस्तू म्हणजे बुध ग्रहासाठी, ज्यांचा जर आता कोणाचा बुध ग्रह जर कमजोर असेल तर त्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी तुम्हाला हिरव्या वस्तू ज्या आहेत त्या दान करायच्या आहेत। कारण बुद्धीचे देवता म्हणून आपण गणपतीला म्हणजे गणपती हे आपले देवता आहेत, बुद्धीचे देवता आहेत, म्हणून आपल्याला हिरव्या वस्तू त्यांना अतिशय प्रिय आहेत, म्हणून हिरव्या वस्तू दान करायच्या आहेत। तर हिरव्या वस्तू कोणत्या दान करायच्या, तर तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे देखील गरजू व्यक्तींना दान करू शकतात। त्याचबरोबर हिरवे मूग सुद्धा तुम्हाला दान करू शकतात। त्याचबरोबर तुम्हाला त्या दिवशी तिसरा उपाय काय करायचा आहे, तर तुम्हाला हरळ जे आहे, दुर्वा जे आहे ती आपल्याला 21 पेंड्या जे आहेत ती हिरवी हरळ तुम्हाला गणपतीला अर्पण करायची आहे। त्यानंतर मुगाची डाळ तुम्हाला थोडीशी पक्ष्यांना देखील अर्पण करायची आहे। अगदी छोटे छोटे उपाय आहेत। जर तुम्ही काही हे उपाय केले तर नक्कीच तुमच्या जीवनात काही अडचणी असतील, छोट्या छोट्या अडचणी असतील त्या दूर होऊन जातील। त्याचबरोबर तुम्हाला गणपतीला हळद आणि सिंदूर लावायचा आहे। सिंदूर हा गणपतीला लावायचा आहे। हळद ही अतिशय प्रिय आहे गणपती बाप्पांना सुद्धा, त्यामुळे त्यांना चिमूटभर हळद अर्पण करायची आहे आणि सिंदूर गणपती बाप्पांना लावायचा आहे। जर का तुम्ही हा उपाय केला तर मानसिक त्रास जो आहे तो नक्कीच दूर होऊन त्यातून तुमची मुक्तता होणार आहे। म्हणजे तुम्ही ज्यावेळेस गणपती बाप्पांना हळद अर्पण करताल आणि सिंदूर लावताल तर त्यावेळेस तुम्हाला ओम गण गणपते नमः असं म्हणायचं आहे आणि सिंदूर लावायचा आहे। त्यानंतर 6वा उपाय तुम्हाला काय करायचा आहे, तर त्या दिवशी गणपती बाप्पाला नैवेद्य सर्वात प्रिय काय असेल तर मोदक आहेत, तर आपल्याला मोदक म्हणजे गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत। त्याचबरोबर तिळकुंदक चतुर्थी असल्यामुळे त्या दिवशी तुम्हाला तिळाचे नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे गणपती बाप्पांना। तर तिळाचा कोणता नैवेद्य दाखवायचा, पण ज्यावेळेस तुम्ही अभिषेक करताना त्यावेळेस तुम्ही तिळाचा सुद्धा वापर करू शकतात तांदळाच्या ऐवजी। आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे नैवेद्य म्हणून तिळाचं काय बनवायचं, तर तिळाचे लाडू बनवा, तिळाच्या पोळ्या बनवा आणि त्या गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवा आणि मोदक देखील करा। अतिशय तिळकुंदक चतुर्थी असल्यामुळे तिळाला खूप महत्त्व आहेत आणि गणपती बाप्पाला सुद्धा खूप प्रिय आहेत, म्हणून तुम्हाला नैवेद्य हा दाखवायचा आहे। त्याचबरोबर या चतुर्थीच्या दिवशी उपवास देखील करा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जवळ जर कुठे गणपतीचं मंदिर असेल तर नक्कीच त्या गणपतीच्या मंदिरामध्ये तुम्ही दर्शनासाठी जाताना खडीसाखर, अगरबत्ती आणि लाल फूल घेऊन जा, कारण लाल फूल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असं आहे, त्यामुळे लाल फूल जे आहे ते नक्की घेऊन जा। खडीसाखर, उदबत्ती आणि देखील नारळ एक आणि फळ म्हणून तुम्ही कोणतीही वस्तू केळी वगैरे नेऊ शकतात किंवा सेप वगैरे घेऊन जाऊ शकतात। तर असं तुम्हाला घेऊन जायचं आहे। जर तुमच्या काही इच्छा असतील, शिक्षणातील काही अडचणी येत असतील मुलांना किंवा तुमच्या आर्थिक देखील काही अडचणी असतील तर तुम्ही तिथे जाऊन ते नारळ वगैरे ठेवून आणि फळ अर्पण करून गणपती बाप्पाला नक्कीच तुमच्या अडचणी सांगा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या। नक्कीच तुम्हाला त्या आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील। कोणतीही गोष्ट जर तुम्ही करत असाल तर फक्त भाव आणि श्रद्धा, विश्वास ठेवत जा। अगदी छोटे छोटे उपाय आहेत, पण नकळत आपल्या हातातून हे होत नाहीत। जर का होत असेल तर नक्कीच करा तुम्ही, कोणती सेवा वाया कधीच जात नाही। म्हणजे या जीवनाच्या वाटेवरती जेवढं काही पुण्य कर्म चांगलं कराल तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं।
फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा आणि हा उपाय नक्की करा। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गणेशाय नमः।